ओके. सिलेबस तुम्हाला टॅक्स म्हणजे काय हे कळलं असणार की तुम्हाला तुमच्या उत्पन्नातील काही वाटा हा गव्हर्नमेंटला पेड करावा लागतो, त्यालाच टॅक्स असं म्हटलं जातं. आता आपण सिलेबसकडे वळूया. तुम्हाला टोटल 4 मॉड्यूल किंवा त्याला आपण युनिट असं म्हणूया. त्यामध्ये पहिलं जे आहे मॉड्यूल किंवा युनिट त्याला म्हणता येईल ते बघा, डेफिनेशन अँड रेसिडेन्शियल स्टेटस. डेफिनेशन दिलेले आहेत की पर्सन म्हणजे काय, त्यानंतर असेसी म्हणजे काय, असेसमेंट म्हणजे काय, असेसमेंट इयर म्हणजे काय, ॲन्युअल व्हॅल्यू कशी का कॅल्क्युलेट केली जाते, बिझनेसची डेफिनेशन दिली आहे बघा, कॅपिटल असेट दिलं आहे, त्यानंतर इन्कम म्हणजे काय, प्रिव्हियस इयर म्हणजे काय, पर्सन म्हणजे काय, ट्रान्सफर म्हणजे काय, हे मॉड्यूल किंवा फर्स्टमध्ये त्यांनी डिस्कस केले आहे. डेफिनेशन ह्या इम्पॉर्टंट आहेत, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहून काढावं लागणार विदाऊट स्पेलिंग मिस्टेक, आणि ते तुम्हाला पाठ करावं लागणार. एक्झामला तुम्हाला डेफिनेशनवर क्वेश्चन विचारले जाणार. पुढे दुसरं जे मॉड्यूल किंवा युनिट आहे त्याचं नाव आहे हेड्स ऑफ इन्कम. त्यामध्ये बघा, सॅलरी तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंटला जी काही सॅलरी असेल त्यावर कशा पद्धतीने टॅक्स चार्ज केला जातो. त्यानंतर दुसरं आहे बघा, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. त्यानंतर तुम्ही रेंटने राहत असाल किंवा तुमची जर ओनरशिप असेल तर त्यामध्ये कशा पद्धतीने टॅक्स पेड केला जातो त्याचं इथे कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड गेन फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. बिझनेस अँड प्रोफेशनमध्ये टॅक्स कसा चार्ज केला जातो त्याच्या सेक्शन वाईज आपल्याला अभ्यास करायचा आहे. सेक्शन 28, 31पासून ते त्याच्यामध्ये पुन्हा सब सेक्शन आहेत बघा. डी आहे, 35मध्ये डी आहे, 40A आहे आणि 43 आहे. हे बघायचं आपल्याला हेड्स ऑफ इन्कममधल्या सेक्शन वाईज अभ्यास करायचा आहे आपल्याला. त्यानंतर तिसरं जे मॉड्यूल किंवा युनिट आहे ते बघा, त्याच्यामध्ये पार्ट आहेत बघा, कॅपिटल गेन, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीतनं इन्कम मिळतं आहे, त्यातनं कसं टॅक्स चार्ज केला जातो. एक्सक्लुजन फ्रॉम टोटल इन्कम, कोणकोणते एक्झाम्शन टॅक्समधून डिडक्ट केलेले आहेत किंवा ते वजावट केलेले आहेत, त्याचं त्याचं कॅल्क्युलेशन आहे. प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे टॅक्स म्हणजे, खूप इझी सब्जेक्ट आहे, इंटरेस्टिंग आहे. आणि तुम्हाला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला किंवा इंटरेस्ट घेतला तर तुम्हाला आउट ऑफ टॅक्समध्ये मिळू शकतात. आपण करूया. त्याच्यानंतर हेड्स ऑफ इन्कम. हेड्स ऑफ इन्कममध्ये बघा, कॅपिटल तिसरं मॉड्यूल आहे बघा, कॅपिटल गेन, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, एक्सक्लुजन फ्रॉम टोटल इन्कम. त्यानंतर मॉड्यूल 4मध्ये जे लास्ट आहे आपलं त्याच्यामध्ये आहे बघा, डिडक्शन फ्रॉम टोटल इन्कम. कोणकोणती डिडक्शन दिले आहेत ते सेक्शनमध्ये आपला अभ्यास करायचा आहे. आणि हे महत्त्वाचं आहे टॉपिक जो आहे. 80C, 80CCC, 80D, 80DD, 80E, 80U, 80TTTA हे सेक्शन वाईज आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर त्यातला बी पार्ट आहे बघा, कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम फ्रॉम इंडिव्हिज्युअल्स. अशा प्रकारे तुम्हाला 4 मॉड्यूल्स आहेत. आपण ते प्रॅक्टिकल सब्जेक्ट असल्यामुळे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. तुम्हाला अकाउंटसारखाच हा पण टॅक्स आवडीचा होणार जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल तर. त्यानंतर आपण त्यातले कंटेंट्स बघूया काय आहेत ते. चॅप्टर वाईज दिलेलं आहे त्याने. चॅप्टर वाईज तुम्हाला 12 टॉपिक आहेत, मॉड्यूल 4 आहेत. त्यातील पहिला टॉपिक जो आहे तो इंट्रोडक्शन, म्हणजे टॅक्स म्हणजे काय त्याचं ब्रीफ समरी दिलेली आहे, जी तुम्हाला मी आता मराठीमध्ये सांगितलेली आहे. ती तुम्हाला इंग्लिशमधून आहे. त्यानंतर डेफिनेशन्स आहे, डेफिनेशन मी तुम्हाला सांगितले. असेसमेंट, पर्सन म्हणजे काय, TDS म्हणजे काय, ट्रान्सफर म्हणजे काय, त्या सर्व डेफिनेशन यामध्ये सांगितलेले आहेत. बेसिक ऑफ चार्जमध्ये रेसिडेन्शियल स्टेटस कसं कॅल्क्युलेशन आहे त्याचं दिलेलं आहे. एक्सक्लुजन फ्रॉम टोटल इन्कम, हेड्स ऑफ इन्कम, सॅलरीज, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीज, प्रॉफिट अँड गेन ऑफ बिझनेस और प्रोफेशन, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन्स, इन्कम
फ्रॉम अदर सोर्सेस डिडक्शन टू बी मेड इन कॉम्प्युटिंग टोटल इन्कम. आणि लास्ट टॉपिक आहे कॉम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम. टोटल 12 टॉपिक्स आहेत आणि इझी आहेत. अभ्यास केला तर काही टेन्शन नाही आहे, अभ्यास करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. यानंतर आपण फर्स्ट टॉपिक जो तुम्हाला आहे इंट्रोडक्शन डेफिनेशन बघूया. त्याच्यानंतर रेसिडेन्शियल स्टेटस खूप इझी कॅल्क्युलेशन आहे त्याचं, इझी टॉपिक आहे तो बघूया आपण. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.